लवजी साळवेंचा, क्रांतिगुरु वस्ताद लवजी साळवेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन। अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अण्णाभाऊ साठे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मी संजय कठाळे लवसेनेचा प्रमुख आहे। आज अण्णाभाऊ साठेंची पुण्यतिथी आणि स्मृती दिवस आहे। या महाराष्ट्रामध्ये जे संयुक्त लढा अण्णाभाऊंनी लढला ते आपल्या साहित्याद्वारे अण्णाभाऊ साठेंनी एक लावणी लिहिली। माझी मुंबई गावाकडे राहिली, परंतु ही मुंबई आणि बेलगाव कर्नाटकामध्ये आहे आणि ही जेव्हा कर्नाटकमध्ये गेली तेव्हा अण्णाभाऊंनी हा पोवाडा लिहिला आणि एवढं दुःख अण्णाभाऊंना झालं, या महाराष्ट्रात झालं की बेलगाव हे गाव जेव्हा कर्नाटक गेलं तेव्हा ही अण्णाभाऊंनी लिहिली। जगातील एकमेव असा साहित्यिक आहे जो दीड वर्ष शाळेमध्ये गेला आणि त्याने त्या 1.5 वर्षामध्ये शाळेमध्ये जाणारा जगातील मॅगझिन गोरकी यांच्या लेवलवर त्यांच्या पाती त्यांची जी हे आहे एवढं मोठं साहित्यिक, एवढा मोठा साहित्यिक या जगात नाही। मॅगझिन गोरकीची त्यांची तुलना केली जाते। इच्छा साहित्यिकांनी सुद्धा पत्र्यांनी सुद्धा त्यांना जेव्हा विचारलं अण्णाभाऊंचे काय इथे आहे का या देशामध्ये असा साहित्यिक, त्यांनी सांगितलं या देशामध्ये असा साहित्यिक नाही आहे, फक्त त्याची तुलना मॅगझिन गोरकी सोबत होऊ शकते। तुकोजी महाराजांनी सांगितलं त्यांच्या जिथे कार्यक्रम असताना मोर्शीमध्ये त्या अमरावतीमध्ये अण्णाभाऊंच्या कार्यक्रम असताना अण्णाभाऊंनी आपले जे पोवाडे लिहिले आणि जेव्हा तुकडोजी महाराज समोर होते आणि त्यांना भेटतात मिठी मारली खाली उतरल्यावर, तर पत्रकारांनी विचारलं तुकडोजी महाराजांना की अण्णाभाऊ साठेंच्या अण्णाभाऊंचा पोवाडा कसा वाटला, तर त्यांनी सांगितलं की माझे 10 कीर्तनाच्या बरोबर अण्णाभाऊंचा पोवाडा आहे। अण्णाभाऊंचा पोवाडा म्हणजे किती मोठे अण्णाभाऊ असतील याच्यावरून समजतं की अण्णाभाऊ साठे हे कष्टकरी कामगार, मेहनत कामगार अशा लोकांसाठी लढले आणि त्याच्यामुळे हे जी आहे महाराष्ट्राची जी चळवळ आहे त्यांनी आपल्या निष्ठेने आणि प्राणपणाने लढले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या त्या सिंहाच्या वाटा त्यांच्यामुळे त्यांना हे संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालं। तर महाराष्ट्र निर्माण झालेलं नसतं, ते कित्येकदा तुरुंगात गेले, अमरावतीमध्ये तुरुंगात गेले। जेव्हा अमरावतीला अटक करण्यात आली तेव्हा तिच्या पुण्याच्या कुलसचिव कुलगुरू यांनी हे स्पष्ट म्हटलं की अण्णाभाऊला ताबडतोब सोडा। पत्रपरिषद त्यांनी घेतली दुसऱ्या दिवशी, ताबडतोब अण्णाभाऊला सोडा, नाही तर मी माझ्या कुलगुरूचा राजीनामे देईल। तर तुम्ही सांगा या महाराष्ट्राच्या सारखा साहित्यिक अण्णाभाऊंना प्रत्येक माणसाने मराठी साहित्याने अण्णाभाऊंना मराठी साहित्यांनी कधी निमंत्रण दिले नाही। यांचे जेवढे अण्णाभाऊंचे साहित्यिक संमेलन झाले मराठीचे, अण्णाभाऊला निमंत्रण नाही दिलं। हे दुःख अण्णाभाऊंने आपल्या लिखाणातून सांगितलं आहे, एवढं दुःख अण्णाभाऊला झालं। आणि आज तुम्हाला सांगतो जी चळवळ आहे मातंग समाजामध्ये ती चळवळ निर्माण झाली डॉक्टर बाबासाहेबमुळे आणि अण्णाभाऊ साठेमुळे। अण्णाभाऊंनी जे पुस्तकं लिहिले, जी एवढ्या कमी 40 आपल्या 20 वर्ष म्हणजे 40 कादंबऱ्या, 13 पथनाट्य, चित्रपट, पोवाडे एवढं या जगात कोणतं 20 वर्षामध्ये लिहितं आणि अण्णाभाऊ फक्त 50व्या वर्षी मरण पावले, 50व्या वर्षी। आणि त्यामुळे एक मातंग समाज म्हणजे सर्व या महाराष्ट्र कामगार, वंचित, उपेक्षित, मेहनत करणारे सर्व अण्णाभाऊंच्या स्मृती त्यांना स्मृती आणि अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे। त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि अण्णाभाऊंना खूप आंतरंगाने वाहतो तुमच्या त्याच्यामध्ये आणि तुम्ही आमच्याला काही घेतली त्यामध्ये खूप खूप धन्यवाद तुमच्या लोकांचे। जय भीम। अण्णाभाऊंच्या स्मृतीचे मी
हा जो कार्यक्रम तुम्ही बघत आहे दीक्षाभूमीवर, गेल्या 30 वर्षापासून आम्ही या कार्यक्रमाची एक श्रृंखला आम्ही केलेली आहे. आणि कसं झालं की ही जी जागा आहे अगदी दीक्षाभूमीला लागून असल्यामुळे हे आमचं प्रेरणास्थान आहे. कारण की हे आमचं थर्मल पॉवर स्टेशन ज्याला म्हणतात ते आहे. कारण की अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत काही लोकांचं असं म्हणणं आहे ते कॉम्रेड्स विचारसरणीचे होते. हे काही प्रमाणात खरं आहे. त्यांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात कॉम्रेडच्या हिशोबाने झाली, कॉम्रेड विचारसरणीने झाली. पण जेव्हा त्यांना कळलं की आमचा विकास डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय शक्य नाही आहे, तेव्हा ते डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना समर्पित झाले. आणि समर्पित झाल्यानंतर त्यांनी आपली जी कादंबरी होती ती फकीरा नावाची कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. त्याचा सरळ आणि सोपा असा अर्थ निघतो की आमच्या समाजाला त्यांनी एक दिशा दिली की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, हे जे सगळे विचार आहे ते आम्ही स्वीकारले सुद्धा. आणि ते स्वीकारल्यामुळे काय झालं की आज आमची जी काही प्रगती दिसत असेल, छोटी मोठी जी काही प्रगती असेल, ते बाबासाहेबांच्या विचारातून, अण्णाभाऊंच्या विचारातून, लहूजींच्या विचारातूनच झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण की कसं झालं की आपण जर 30 वर्ष मागे जर गेलो तर हे जे तुम्ही बघताय हे चित्र इथे नव्हतं. तर या चित्राच्या निर्मितीसाठी आमचा 30 वर्षाचा त्याग आहे आणि हे 30 वर्षाच्या नंतरचं फळ आहे. आणि महत्वाचं म्हणजे कसं झालं की इथे अनेक मीडिया वगैरे प्रतिनिधी आहेत, अनेक चॅनल्स आहेत. पण जे लोक मनापासून पोट तिडकीने जे काही अण्णाभाऊंचं गुणगान गाण्याचा प्रयत्न करतात आपल्या टिबलच्या रूपाने, हे सगळे आपले लोक आहेत. मला या पुण्यतिथीच्या निमित्ताने असं म्हणायचं आहे की ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला, मला नाही वाटत की त्या आई वडिलांची पण पुण्यतिथी आम्ही एवढ्या थाटात करत असेल. पण आम्ही आजच्या तारखेला बाबासाहेबांच्या नंतर जर आम्हाला कुणी उद्घोषण केलं असेल, आम्हाला कुणी शिक्षा दिली असेल, आम्हाला कोणता विचार दिला असेल तर तो अण्णाभाऊंनी विचार दिला. अण्णाभाऊंचा जो विचार होता तो विज्ञानवादी होता. अनेक वक्ते सांगतात, लिहिण्यामध्ये पण आलं की ही म्हणजे कसं झालं की ही पृथ्वी जी आहे ही नागोबाच्या मस्तकावर ठरलेली आहे असा जो भ्रम होता, तो भ्रम सुद्धा धुवून काढण्याचं काम साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी आपल्या विचारातून केला. त्यांचं म्हणणं असं आहे की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर ठरलेली असून ही श्रमिकांच्या हातावर आहे. म्हणजे श्रमिक ओरिएंटेड, श्रमिकांच्या कल्याणासाठी, श्रमिकांच्या विकासासाठी झटणारा एक महापुरुष आमच्यातून निघून गेला. त्याच्यात कुठे विसर पडू नये, हे जे विचार आहे कुठेतरी खंड पडू नये आणि म्हणून ते विचार सतत जिवंत ठेवण्याचं काम करण्यासाठी ही अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था कसोशीने प्रयत्न करते. आणि हा प्रयत्न जोपर्यंत आमच्या जीवात जीव राहील तोपर्यंत हा प्रयत्न राहील. आणि आम्ही करतो म्हणजे आम्ही काही विशेष आहो असं म्हणायचं नाही आहे. आम्ही हे करत असताना आमची नैतिक जबाबदारी आम्ही पार पाडतो, याच्यात आम्हाला आनंद आहे. आपण आम्हाला बोलतं गेलं, या निमित्ताने बोलण्याची संधी दिली. मीडियाच्या द्वारे आमचा विचार समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी जे सहकार्य केलं त्या सगळ्या चॅनलचा मी आभार मानतो आणि इथेच मी माझी रजा देतो. धन्यवाद.